नमस्कार. थंडीचे दिवस सुरू झालेत आणि अशा वेळी गरमागरम काहीतरी गोड खाल्लं की शरीराला पण ऊब मिळते आणि मनही खुश होतं. म्हणून आज बनवूया एकदम सोपी आणि टेस्टी दुधी भोपळ्याची खीर. खरं सांगायचं झालं म्हणजे दुधी भोपळा घरी आणला की लहान मुलं त्यालाच बघून पळतात. मला दुधी नको असं म्हणत दमवतात. पण त्यांच्यासाठी ही खीर एकदम परफेक्ट आहे. दुधी आहे हे त्यांना कळतच नाही आणि ते मजेत खातात. म्हणूनच आपण दुधी भोपळ्याची खीर बनवायची आहे. पहिल्यांदा एक दुधी भोपळा घेऊन त्याचं नीट साल काढून घ्यायचं व ते किसून एक कढई घेऊन त्यामध्ये 3 चमचे तूप घालून गरम करून घ्यायचं. ते तूप असं घट्टसर असेल तर थोडं गरम करून घ्यायचं. म्हणजे त्या खीसला सगळीकडे लागून जातं. दुधी हलकासा परतून घ्यायचा. असं परतल्यामुळे दुधीचा कच्चा वास जातो आणि खीर खूप छान सुगंधी होते. हा छोटा स्टेप स्किप करू नका. त्यामुळे खीरची टेस्ट डबल होते. इथे आपण पातेल्यात दूध गरम करायला ठेवलेलं आहे. त्यातून एक पेला आपण दूध घालून घ्यायचं. दूध घालून झाल्यानंतर आपण इथे 1.5 वाटी साखर घालून घ्यायची आहे. जास्त गोड आवडत असेल तर आणखी थोडं 2-3 चमचे वाढवू शकता. आता हे मिश्रण थोडंसं ढवळून घ्यायचं. त्यानंतर चवीत आणखी भर करण्यासाठी आपण 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे. इथे आपण बारीक काजूचे 2 चमचे तुकडे व 1 चमचा बदामाचा खीस करून घातलेला आहे. मस्त ढवळून घ्यायचं. बस काही मिनिटात आपली गरमागरम सात्विक दुधी भोपळ्याची खीर तयार. थंडीच्या दिवसात खूप छान लागते. तुम्हीही करून बघा. खूप झटपट तयार होते आणि चव अप्रतिम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.